केरळमध्ये नैऋत्य मान्सून वारे कधी वाहतात, याचबरोबर केरळचा दक्षिण भाग आहे त्या ठिकाणी मान्सून पाऊस हा कधी दाखल होतो याबद्दल आपण जर पाहिलं, यासाठी IMD म्हणजे भारतीय हवामान खातं 3 पॅरामीटर्स त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं. एक पॅरामीटर आहे 14 स्टेशन्स आहेत, त्या 14 स्टेशनवरती पाऊस किती पडतो. तसेच दुसरा पॅरामीटर आहे विंड पॅटर्न आणि तिसरा पॅरामीटर आहे तो OLR सॅटेलाइट इमेजरी. आता सर्वप्रथम आपण मॅपनुसार जर पाहिलं त्याची 14 उपकेंद्र आहेत, वेदर स्टेशन्स आहेत. या 14 स्टेशनवरती पाऊस किती आणि कुठे पडतो. सर्वप्रथम 14 स्टेशन जर पाहिलं, पहिलं स्टेशन आहे ते मिनिकॉय. मिनिकॉय हे लक्षद्वीपच्या उत्तर भागामध्ये वसलेलं एक छोटं बेट आहे. या ठिकाणी एक उपकेंद्र आहे. याचबरोबर अमिनी. तसेच तिसरं स्टेशन आहे तिरुवनंतपुरम, पुनलुरू, कोल्लम, अलपुझा, कोट्रायम, कोची, त्रिशूल, कोझिकोड, तलचेरी, कन्नूर, कुडुलू आणि मंगळूर. कुन्नूर ते तिरुवनंतपुरम हा जेवढे स्टेशन्स आहेत हे स्टेशन केरळमधले आहेत. 2 स्टेशन कर्नाटकचा उत्तर भाग दक्षिण भाग असेल या ठिकाणचे आहेत आणि बाकीचे दुसरे स्टेशन जे आहेत अमिनी आणि मिनिकॉय हे अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप या बेटावरती 2 केंद्र आहेत. आता हे जे लोकेशन्स आहेत हे लोकेशन्स मी अंदाजे ठेवलेले आहेत. याचा लॅटलॉंग ही मी या ठिकाणी दिलेला आहे. हा लॅटलॉंग ही या ठिकाणी मी अंदाजे नोंद केलेला आहे. याचबरोबर याचा डेटा सोर्स आहे IMD म्हणजे भारतीय हवामान खात्याच्या अधिकृत वेबसाईटवरती याचे लोकेशन्स दिलेले आहेत, गावाची नाव दिलेले आहेत. मी फक्त याचं लॅटिट्यूड लॉंगिट्यूडनुसार मॅप तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. सर्वप्रथम या 14 केंद्रावरती पाऊस कसा पडलेला असतो. या 14 केंद्रावरती जवळपास जर 60% म्हणजेच या 14 पैकी 9 पेक्षा अधिक केंद्र असे असतील त्या ठिकाणी 2.5 mm एवढा पाऊस सलग 2 दिवस नोंदवला गेला पाहिजे. त्यावेळेला IMD अधिकृत घोषणा करते की मान्सून हा केरळमध्ये दाखल झाला. याच्या व्यतिरिक्त 2 क्रायटेरिया अजून आहेत, ते म्हणजे वाऱ्याचा निकष विंड फील्ड क्रायटेरिया. आता विंड फील्ड क्रायटेरिया म्हणजे काय, तर केरळचा जो पश्चिम भाग आहे म्हणजे या ठिकाणी विंड पॅटर्न काय असेल, याचबरोबर त्याचा वाऱ्याचा वेग काय असेल ही या ठिकाणी महत्त्वपूर्ण घटना असते. तसेच तिसरा आहे तो OLR इमेजरी. जर विंड फील्ड क्रायटेरियानुसार आपण जर पाहिलं, मॅपनुसार जर पाहिलं, पहिला आहे लो लेवल विंड फील्ड 925 हेक्टर पर आवर. या ठिकाणी म्हणजे केरळचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी विंड स्पीड पाहिजे जवळपास 15 ते 20 नॉट्स म्हणजेच 27 किलोमीटर प्रति तास ते 37 किलोमीटर प्रति तास एवढं वाऱ्याचा वेग या ठिकाणी पाहिजे आणि 925 हेक्टर पर आवर हा त्याचा दबाव पाहिजे म्हणजे कमी दाब पाहिजे. याचबरोबर मिड लेवल विंड फील्डचं जर पाहिलं 600 हेक्टर पर आवर त्याचा जो दबाव असेल आणि विंड स्पीड पाहिजे 15 ते 20 नॉट म्हणजे जवळपास 27 ते 37 किलोमीटर प्रति तास एवढं विंड या ठिकाणी आवश्यकता. याचबरोबर वाईसली विंड स्पीड इज 15 to 20 नॉट्स एक्सटेंड अप टू अबाउट 600 पर आवर. तिसरा पॅरामीटर आहे म्हणजे तिसरा निकष जो आहे तो OLR. आता OLR म्हणजे काय, OLR म्हणजे आउट गोईंग लॉंग वेव्ह रेडिएशन हा क्रायटेरिया आहे. म्हणजेच अरबी समुद्रामध्ये केरळच्या पश्चिम बाजूला या ठिकाणी ढगांची उंची किती असेल, याचबरोबर 200 व्हॅल्यू 200 पेक्षा कमी मूल्य OLRचं या ठिकाणी आवश्यक असणं बंधनकारक आहे. याचबरोबर OLR मेजर ऑफ क्लाउडनेस अँड कन्व्हेक्शन. लोअर OLR व्हॅल्यू इंडिकेट डिपर कन्व्हेक्शन क्लाउड्स अँड मोर रेनफॉल ॲक्टिव्हिटी. याचबरोबर फॉर ऑनसेट ऑफ मान्सून ओव्हर केरला मीन OLR शुड बी लेस दॅन 200 ओव्हर द साऊथ ईस्ट अरेबियन सी अँड ॲडजॉइंग एरियाज ऑफ केरला. म्हणजेच केरळाचा जो पश्चिम भाग जो असेल या ठिकाणी OLRचे मूल्य हे जवळपास 200 पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी ढगांची निर्मिती कशी होते, याचबरोबर या ढगांमधून त्याचा पाऊस किती पडला जातो याची ही व्हॅल्यू या ठिकाणी ग्राह्य जातं. हे होते म्हणजे 14 स्टेशन्स असतील, या 14 स्टेशन्सवरती पाऊस किती पडतो, याचबरोबर वाऱ्याची दिशा काय आहे आणि OLRची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय आहे. याबद्दलचं सर्व माहिती गोळा केल्यानंतर IMD म्हणजे भारतीय हवामान खातं अधिकृत घोषणा करते की मान्सून हा केरळमध्ये दाखल झाला. हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.